नमस्कार मंडळी, मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी. खूप जणांचं म्हणणं होतं, वारीनंतर तू करतोस तरी काय? म्हटलं चला तुम्हाला दाखवतो मी काय करतो, कुठून जातो, कुठं येतो, काय करतो, नेमकं कसं कसं असतं माझी दिनचर्या तुम्हाला दाखवतो. मेट्रो पकडली, रिक्षा पकडली आणि ट्रेन पकडायला आता ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बघा गर्दी. मला कशी कशी जागा मिळाली, पण ह्यांना जागा मिळणार कशी? ह्यांना जागा मिळूच शकत नाही, कारण आतमध्ये सगळं पॅक असतं, आतमध्ये सगळा अंधार असतो. सन ऑफ सरदारजी, ओ माय गॉड जी, कशी बशी मला जागा मिळाली. आणि झोप तर काय जात नाही, सकाळ सकाळ लय झोपो असं वाटतं, पण काय करणार, जाना तो पडेगा. अभी ये आया है हमारा अगला स्टेशन, इसको उतरने का है, भागने का है, भागो 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 भागो, ये धक्का बुक्की, ये धक्का बुक्की, ये ढकल ये ढकल ये ढकल. हा, किती धक्का रे, किती बुक्की रे. उतरलो बाबा कसा कसा. अरे बापरे, लाईन तर बघ, एवढं वरती जायचं आहे आपल्याला. ते दिसते ना रांग, तिकडं जायचंय. कसली गर्दी आहे, हे बघा शॉर्ट बघा कसला दिसतो, डेंजर एकदम. ह्याच्यात चालायचं म्हणजे या माणसाचं घाम, सगळा दुर्गंध, चिकट चिकट कसं कसं होतं बाबा, काय सांगू तुम्हाला आता. आता त्या पायऱ्याहून चढलो, आता इथं उतरायचं. इथं उतरलं की समोर दिसते त्या ट्रेनने घुसायचं परत आपल्याला. चला, बघत बसायचं नाही, पळायचं नुसतं. चला सरदारजी, सरदारजी असं वाटतं माझा मित्रच आहे, सोबत चालतोय माझा, पण माझा कोणी नाही येतो. चल ना, जाऊ दे ना बाबा. भाई यार, गेली ट्रेन, ही पण गेली. किती पण लवकर निघा, रोज उशीर होतो यार. सरदारजी गेला बरोबर, कल्टी मारली त्यांनी, मला सोडून गेला. लेट जाणं काय संपत नाही आयुष्यातलं, नेहमीच लेट होतो आपल्याला. आली आली ट्रेन आली. हो, ट्रेनला आता ही पकडावी लागेल आपल्याला. चला 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 चल बाई, चल बाई. पटकन पुढं यायचं. उतरला तर परत रांग आहे ही वरती जायला. चला थांबायचं नाही. हे बघा माझ्या मागे परत रांगच झालेली आहे. थांबून नाही चलेगा भाई, चलना पडेगा आगे आगे. काय सांगू तुम्हाला, डोकं लय खराब होतं ह्याने. आता ही रांग झाली, आता ही रांग बघा, ही पुढची रांग. किती लांब रांग दिसते का तुम्हाला? तिकडं जायचं आपल्याला अजून. हे बघा, आणि हे लोक पायऱ्यावरून चाललेत, अशा 3-4 पायऱ्यात पुढं पुढं, तिथपर्यंत पायऱ्यावर रांगच रांग असते, माहिती आहे का? लय अवघड आहे गर्दीचं बाबा इकडं मुंबईमध्ये. आता हे जाऊ द्या, ते दिसतंय का तुम्हाला पायऱ्या रिकाम्या आहेत? रिकाम्या नाही आहेत, खाली माणसं रांगेत उभी आहेत. वरून एक जण जेव्हा बोलणार पाठवा, तेव्हा हे सगळे वर जाणार, तवर त्यांना खाली थांबावं लागतं. म्हणून मी तिकडं रांग लावत नाही. इकडं कसं आहे, नुसतं पळायला मोकळा असं, नुसतं पळायचं 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 पळायचं, ज्ञानमातो कराम ज्ञानमातो कराम ज्ञानमातो कराम, बोलत बोलत पळायचं आपलं. आता तेवढ्यात समोरून उतरणारी पण माणसं असतात की, हे पण पळत चाललेली असतात, मग धक्काबुक्की होतेच. आता एक मेट्रो भरलीहून रिकामी नाही आहे, भरलेली आहे, चालली आहे. ती काय पकडू शकत नाही आपण, कारण ती पकडायची म्हटलं जागाच नाही घुसायला ना. इकडं लाईन लावायची बघा. इथं बघा, इथं रांग नाही, तर डायरेक्ट ट्रेन आले की डायरेक्ट घुसता येतं आतमध्ये, म्हणून इथं रांग लावायची. ही पाठीमागची मेट्रो बघा भरलेली आहे. आता तुम्हाला दिसतं ती बारकी पोरगी उभी आहे. आता तिला जागा तरी एका तरी उभी आहे ती, पण असंच आहे. आता तुम्हाला वाटतं ही 2 माणसं घुसली बघ, कसे घुसतात बघ घुसतात. आता ह्याच्यामध्ये पोरीचा दोष नाही, त्या पोरांचा दोष नाही. तिला पण कामावर जायचंय, त्याला पण कामावर जायचंय, धक्काबुक्की होणार, काय करणार बाबा? प्रत्येकाचं हातावरचं पोट आहे, त्यांना ढकलणं त्याचं काम आहे. आता हे पोरगं बघा, हे नारंगीवालं, आता हे त्यांना ढकलून दरवाजा बंद करणार, त्याचं पण कामच आहे लोकांना ढकलून दरवाजा बंद करायचा. त्याने दार नाही बंद केलं, त्याचं घरचं दार उघडतील का त्याला? असं ही मेट्रो संपेपर्यंत आपली मेट्रो आलेली आहे. आता ह्या मेट्रोमध्ये आपण डायरेक्ट घुसायचं आहे, काय ऑप्शन नसतो आपल्याकडे. जसं हे काढलं की पळायचं. बघा, हे इकडची जागा आतमध्ये जाण्यासाठी आहे आणि इकडची मोकळी आहे त्या लोकांना बाहेर यायला. पण आपण जर ह्यांचा विचार केला तर आपला विचार कोण करणार? आणि पळायचं, जय श्रीराम, पळा 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 पळा, बाजू बाजू बाजू. आलो बाबा कसं अशा प्रकारे आलोय आपण. आता थंड हवा लागते, पण घाम काय थांबत नाही. तुडुंब करते, तुडुंब. हे बघा ना कसं आहे, काय बघतो रे. ओ मरा मन डोले. आता बघा सगळे कसे उतरते, फसा फसा उतरतात सगळे जोरात. उतरले बाबा सगळे. आता परत तेवढेच चढतात अजून पुढं. असं नाही की उतरले म्हणजे रिकामी झाली, नाही 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 नाही, जेवढे उतरले त्याच्या दुप्पट चढत असतात बाबा. असंच आहे इथं. खाली ट्रेन मिलना मतलब कभी नाही मिलेगा वो जिंदगी में. लांबपर्यंत गर्दी आहे रे, काय सांगू तुम्हाला. हा बघा मिसिंग लिंक. चला उतरा, आता झालं उतरा. आता उतरलं की परत पळायचंय. दिसतंय का 3 मजली पळायचंय आपल्याला.
बघा इथून एक मेट्रो चालली आहे बघा वरती, त्या मेट्रोत जायचं आहे आता. पळा 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 पळ भाई भिंगा भाग मिल्का भाग. हा लिफ्ट आली, लिफ्टने आता वरती आलो आहे. आता इथं परत पळायचं, कारण परत जर पळालो नाही तर परत रांग लावावी लागेल. दप्तर टाकायचं आतमध्ये, चेकिंग करणार, चेक तर काय करत नाही म्हणा, नुसतं हात फिरवतात. हा चला आता पायऱ्यावरून परत वरती जायचं. आता परत वरची मेट्रो पकडायची. आता पळ पळ त्याच्या पडला खुल जा सिम सिम बम 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 बम. आतमध्ये आलो. एक तरी जागा मिळाली का आहे, बसलो. बसा, सायकलवाल्याची जागा आहे, बसा. आहे गा गा गा. हुश चला उतरा लगेच, पळा आता. आता परत पळा, नाही पळालं की परत रांग लावावी लागेल. नाही रांग लावली तर मग लेट होईल. पळा चला, रांगेत उभं राहायचं गपचूप. आता परत लिफ्ट आहे, लिफ्टमध्ये पळा. आता परत पळा, कारण पाऊस पडतोय. नुसतं पळा बाबा, काय सांगू. बिल्डिंगमध्ये आलो ऑफिसच्या. आता परत परत वरती जायचंय. हो जीव काढला बाबा. हुश हा बसलो बाबा शांतपणे. कम्प्युटर देवाच्या पाया पडलो. देवा आशीर्वाद दे, यश दे, आनंद दे, गणपती बाप्पा मोरया. अशी अवस्था होते दुपारपर्यंत. जीवावर येतं जेवायचं, पण जेवणाशिवाय पर्याय नाही आहे. दुपारचं जेवण करून खाली आलेलो आहे ऑफिसच्या. हे असं आहे, दिवसभर सकाळी आल्यापासून जी मॉनिटर स्क्रीन बघत असतो त्यामुळे डोळे असे होतात, आणि संध्याकाळपर्यंत परत तेच करायचं. आता थोडा वेळ चालणार, तेवढ्यामध्ये घरी फोन करतो, बस तेवढंच काय तो वेळ माझ्याकडे. हे झाल्यानंतर परत सुटायचं आहे. सुटल्यावर परत इथून किती परत तेवढंच 3 तास जो आपण सकाळी प्रवास केला तोच प्रवास परत करायचा आहे. आणि संध्याकाळी तर याच्या उलट जास्त गर्दी असते अजून घरी जायला. हे असे लाईफ काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवू मी सांगा, आणि तुम्हाला व्लॉग बघायचे. असं जीवन आहे अवघड खरं तर. आणि कशासाठी, फक्त 2 पैशांसाठी. वारीमध्ये कसं मुक्तता आहे हो. वारी लोक म्हणतात वारी जगायला शिकत आहे, तसलं काय नाही माझ्याकडे. माझा वारी म्हणजे मी आहे. वारीमध्ये मी जगतो, जगायला शिकवतो. मला जगायला येतं, मी शिकले नाही. वारी म्हणजे मी आहे, म्हणून मला वारीचे ब्लॉग करतात. हे काय आहे जीवन असलं, यायचं, चालायचं, बसायचं, 6-6 तास प्रवास करायचा. 6 तास प्रवास, 8 तास काम, झोपायचं कधी, खायचं कधी, असलं जीवन असतं काय. आणि काय मिळणार, धतुरे हातावर सगळ्या. आणि आता सकाळी जसा प्रवास केला तसाच प्रवास परत करायचा आहे, आणि आता उलट जास्त गर्दी असते. काय कसं व्लॉग करणार मी, काय बडबड करणार सांगा बरं. अशी अवस्था होते जर माझी. चला परत सकाळचा प्रवास सुरू करायचा आहे. पहिल्या पायऱ्या उतरायच्या आता. परत राईन लावायचे एक्झिट करण्यासाठी. आता परत पळायचं आहे पुढची मेट्रो. कार्ड दाखवलं, दरवाजा खुलजा सिमसिम. समोर मेट्रो आली, मेट्रो गेली. पुढच्या मेट्रोमध्ये घुसलो मी, आणि पुढची मेट्रो पण आली. आणि मेट्रोमधून आता उतरतोय मी. उतरताना पण गर्दीचं आहे, समोर येताना पण गर्दीचं आहे. पण रामनामाचं घेत नाम 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 चलो चलो चलो. ही आली ट्रेन. गर्दी काय जात नाही, ट्रेन काय जात नाही. उतरत आहे माणसं, नुसती उतरत आहे. थांबतच नाहीत. हे उतरल्याच्या वेळेपर्यंत ट्रेन जायची वेळ होती, तरी उतरायची थांबत नाहीत. कधी थांबणार, मग आम्ही घुसणार. चला बाबा, इकडे जरी कामा दिसतोय, चला 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 अंदर. चलो अंदर दो बंदर. मिळाली जागा उभा राहायला ती जागा मिळेल नशीब. वा, हे असं आहे पिंजऱ्यामधलं जगणं. चला पळायचंय, परत पुढची ट्रेन पकडायची. उतरा उतरा उतरा, परत पुढचा ब्रिज चढायचा. आता हा चढला ना, वरती यायचं, वरती येऊन प्लॅटफॉर्म चेंज करायचा, तिकडे चेंज करायचा, तिथं परत उतरायचं आहे. तिथं परत गर्दीच असणार आहे. एवढीच 2 मिनटामध्ये हवा लागते. घ्या, आलो परत दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर. आता इथून उतरायचंच आहे मला. गर्दीमध्ये सगळेच खाली पळत आहेत. ह्याचा फायदा हाच आहे, जर पडलो तर मस्त जाईल हवेत खाली. पण तरी हळूहळू चढायचं, उतरायचं सॉरी. आली बघा ट्रेन. ही ट्रेन पकडावीच लागेल आपल्याला. कशी पकडायची सांगा बरं, कशी पकडू कशी. प्रत्येक ट्रेन जर अशीच पकडायची तर मला कुणी पकडायचं. ट्रेनला मी पकडायचं का मला ट्रेननी पकडायचं का काय, कुणाला काय कशाचा मेळ नाही बाबा. चलो बाय अंदर. अरे जा ना बाबा. झालं, जाऊन देणार नाही. जा बाबा ट्रेन, तू जा. टाटा ट्रेन, परत नको येऊ ट्रेन.
शटअप ट्रेन, बाय बाय ट्रेन. असं लटकत तरी नाही, लटकायचं नाही यार कमीत कमी. हुश, आलो पुढच्या मेट्रोमध्ये आलेलो आहे आता. मला वाटतं आजच्या प्रवासाचा शेवटचा प्रवास आहे हा. कसं दिसतोय मी सफेद शर्टात? असोत. ही आता शेवटची रांग, ही रांग लावली की परत खाली लिफ्ट. काय करायचं, काय करायचं. आणि घराजवळ पोहोचलो, एकदम शांतता.